गोरेगाव परिसरातील मृणालताई गोरे उड्डाणपूल मुंबई महानगरपालिकेने त्याचं उद्घाटन मोठ्या वाजत गाजत केलं आणि काही दिवसातच त्या उड्डाणपुलावरती मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं। विरोधकाकडनं या उड्डाणपुलाच्या संदर्भामध्ये आंदोलन देखील करण्यात आलं आणि या सगळ्या प्रकरणामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली आहेत। त्यांनी या उड्डाणपुलाच्या संदर्भामधली इत्थंभूत अशी माहिती महानगरपालिकेकडनं मागवण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये जी माहिती मिळालेली आहे ती अतिशय खळबळजनक आहे। मुंबईतला जो मृणालताई गोरे उड्डाणपूल आहे तो मोठा गाजावाजा करत पालिका प्रशासनानं त्याचं उद्घाटन केलं आणि अवघ्या काही दिवसातच जे सत्य होतं ते मुंबईकरांच्या समोर आलेलं आहे। तो उड्डाणपूल ज्याला 209 कोटीच्या खर्च अपेक्षित होता केला, त्याच्यापेक्षाही जास्त 400 कोटीपर्यंत खर्च झाला, परंतु जसा रस्ता पाहिजे असतो मुंबईकरांना तसा तो मिळाला नाही। ओबडधोबड तो रस्ता आहे, मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं। आज मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी देखील तिथं आंदोलन केलं। काय एकूणच तुम्हाला या सगळ्या कामाबाबत म्हणायचं आहे? कारण 2018 पासून या उड्डाणपुलाचं काम सुरू होतं आणि तेव्हा अपेक्षित खर्च होता 209 कोटी रुपये। फक्त 750 मीटरचे विस्तारीकरण होतं, परंतु कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे, अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हा काम रखडलं। आम्ही वारंवार त्या ठिकाणी जायचो गोरेगावला, तेव्हा तिथले मनोज सिंग असून ते राम मंदिरचे की अजून काही सामाजिक कार्यकर्ते अभिजित राणे असून ते वारंवार सांगायचे की या उड्डाणपूल आपल्याला लवकर म्हणून लोकांच्या सोयीसाठी सुरू करायचे। मग आम्ही त्याचा पाठपुरावा केला, माहिती अधिकारचे अर्ज केले, मी वारंवार अधिकाऱ्यांना भेटलो, तर लक्षात आलं की 2018मध्ये जो पूल सुरू झाला त्याचं काम आता 2026मध्ये पूर्ण झालं। फार चांगलं झालं की हा पूल सुरू करण्यात आला, परंतु त्याची जी क्वालिटी आहे ते धापड तो पूल दिसत आहे, त्यामुळे ते प्रश्नचिन्ह निर्माण झालं। 209 कोटीचं काम हे 248 कोटीपर्यंत पोहोचलं, जवळपास 40 कोटीचा खर्च वाढला, तरीसुद्धा त्या कामाची गुणवत्ता जशी पाहिजे तसं नसल्यामुळे नागरिकांच्या तक्रारी होणं अपेक्षित आहेत। नागरिकांच्या व्यतिरिक्त जे प्रशासनिक अधिकारी आहेत त्यांच्यासुद्धा तक्रारी आहेत, अपोजिशन लिडर्ससुद्धा बोलत आहेत। खरं म्हणजे या सर्व कामाचे ऑडिट होणं आवश्यक आहे। कालच आम्ही माननीय पालिका आयुक्त भिडे मॅडम यांना पत्र पाठवले आहेत की संपूर्ण कामाची ऑडिट करावं, कारण महानगरपालिकेने सुद्धा त्यांच्या स्वतःच्या अहवालामध्ये स्पष्ट केलेलं आहे की या उड्डाणपुलाचं काम कंत्राटदारांनी बरोबर केलं नाही, त्याला त्यांनी थातूरमातूर काही 22 लाखाचा दंड आकारलेला आहे। तर आमचं असं म्हणणं आहे की 22 लाखाच्या ऐवजी तुम्ही 22 कोटी दंड आकारा, त्याला काळ्या यादीमध्ये टाका आणि ज्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे किंवा निष्काळजीपणामुळे याचे काम रखडलं, कामाची गुणवत्ता आजसुद्धा ठीक नाही, महापालिकेवरती टीका होत आहेत, त्या अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी करून त्यांच्यावरती सुद्धा तुम्ही प्रशासनिक कारवाई करावी। नक्कीच ज्या वेळेस असे भ्रष्टाचार होतात त्यावेळेस केवळ कंत्राटदाराला दोषी ठरवलं जातं आणि त्याच्यावर कारवाई होती, पण हे काम होत असताना कंत्राटदाराबरोबर पालिका प्रशासनाचे देखील अधिकारी असतात, तर ते नेमकं काय करतात? मग खरं म्हणजे असे जेव्हा काम सुरू असतं तिथे महानगरपालिकेने एक मोठा बोर्ड लावायची आवश्यकता असते। कोणाला काम दिलं, कोणाकडे तिथे पाहणी करतो, तर त्याची सर्व इत्थंभूत माहिती महानगरपालिका कधी देत नाही। आणि अधिकाऱ्यांचं काम असतं की तुम्ही साईटवरती थांबा, तो चांगलं मिश्रण वापरतो की नाही वापरत, चांगली क्वालिटीचं काम करतो ते तुम्हाला पाहणं आवश्यक असतं। परवाच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा वॉर रूमच्या माध्यमातून एक तंबी दिलेली आहे की जे MMRD असून देत, महापालिका असून दे की MSRDC, हे जे देरी पर देरी जे काम असतं त्याच्यावर त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं आणि त्यांनी खरं म्हणजे त्याच्यावरती एक इशारा सुद्धा दिलेला आहे की आता पुढे भविष्यामध्ये असं चालणार नाही आणि ह्या कंत्राटदार तुम्ही कारवाई करा, त्यांच्यावरती काळ्या यादीमध्ये करा। त्यांनी अधिकाऱ्यांना सुद्धा तंबी दिलेली आहे। तर खरोखरच महानगरपालिकेने सर्व कामाचे ऑडिट करावं, ज्या लोकांच्या चुकीमुळे वेळ लागला, पैसे वाढले, त्यांच्यावरती कारवाई करावी एवढी आमची अपेक्षा आहे। धन्यवाद, तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल। हे होते माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली। मी गुणवंत रंग, DRV न्यूज, मुंबई।